तक सत्य का साहस। नागपूरच्या कळमना परिसरमधून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। दोन मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पोलिसांना दीपक चंद्रलेख या युवकाच्या हत्येची माहिती मिळाली। आरोपी अमोल लक्ष्मण वाघमारे याने दीपकवर त्याच्या घराच्या टेरेसवर दगडाने वार करून त्याला गंभीर जखमी केले, ज्यामध्ये दीपकचा मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत दीपक आणि आरोपी अमोल हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि ते नेहमी सोबत फिरायचे। काल रात्री सुद्धा ते दोघे एकत्र जेवण करण्यासाठी अमोलच्या घरी गेले होते। जेवण झाल्यानंतर ते दोघे झोपण्यासाठी टेरेसवर गेले, मात्र तेथे त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला। हा वाद इतका वाढला की अमोलने रागाच्या भरात दीपकच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याची हत्या केली। विशेष म्हणजे हे दोघेही मानसिकदृष्ट्या काहीसे आजारी होते आणि दोघांवरही उपचार सुरू होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। आरोपी अमोल वाघमारे याचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नसला तरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 1.5 ते 2 तासात आरोपीला ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। आज सकाळी माहिती मिळाली की मृतक दीपक चंद्रलेख याचा आरोपी अमोल वाघमारे यांनी आरोपीच्या घरी राहते घरी टेरेसवर दगडाने त्याच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी करून खून केला आहे। त्या माहितीवरून आम्ही स्पॉटला गेलो होतो। स्पॉट हा आरोपी अमोल लक्ष्मण वाघमारे याचा आहे। याचे घरचे याला घरी बहीण आहे, याची बहीण सांगते की तो वेडसर आहे आणि त्याचा उपचार सुरू आहे। त्यानंतर आम्ही मृतकबद्दल माहिती घेतली असता मृतक दीपक चंद्रलेख याचे वडीलसुद्धा सांगतात की तो सुद्धा वेडसर असून त्याचासुद्धा उपचार सुरू आहे। हे दोघेही एकमेकांसोबत फिरतात नेहमी, यांना दोघांना लोकांनी बघितलेलं आहे सोबत। कालसुद्धा रात्री यांना दोघांना काही लोकांनी बघितलेलं आहे। त्यानंतर हे दोघे घरी गेले आरोपीच्या घरी आणि जेवण केल्यानंतर हे वर झोपायला गेले टेरेसवर आणि टेरेसवर त्यांच्यात आपसात वाद होऊन आरोपी अमोल वाघमारे याने दीपक चंद्रलेख याच्या डोक्यावर वार करून आरोपीचं असं रेकॉर्ड नाही आहे, परंतु जशी माहिती मिळाल्यावर लगेच आमची डीबी पथक बीट मार्शल्स यांनी घेऊन आरोपीला लगेच 1 ते 1.5 तासात ताब्यात घेतलेलं आहे। अब तक सत्य का साहस।